तुमचं नाव सांगा. मी सादिक काझी, राहणार चिंचाळे. चिंचाळे का? तर सध्या जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहे. तर सध्या तुम्ही जे चित्र पाहता, आता तुम्ही खरसुंडीमध्ये उभा आहे, चिंचाळीच आहे. नाही, ही पंचकृषीच. खरसुंडी, चिंचाळे, वलवण ही सगळी पंचकृषी आहे. तर काय परिस्थिती आहे, कुठल्या पक्षाला लोकांचा जास्त प्रतिसाद आहे वगैरे? आता हल्ली राजकारण आणि जनतेचा प्रतिसाद ह्या दोन गोष्टी भिन्न भिन्न झाल्या. लोकांचं जर खरसुंडी तीर्थक्षेत्र वगळता जर इतर बघितलं तर कुठल्याही प्रकारची उद्योगधंद्याची व्यवस्था, लोक म्हणजे व्यवसाय संदर्भात नवीन युवकांना कुठली संधी, एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा असा कुठलाही सोर्स आपल्या ह्या परिसरात उपलब्ध आज अखेरही झाला नाही, त्याच्या अगोदर पण नव्हताच. आणि वारंवार तेच लोक येणार, तेच लोकांनी परत म्हणजे त्यांचं म्हणजे त्या अधिकार असल्यासारखं उभं राहायचं आणि राजकारण करायचं, 5 वर्ष घालवायची, परत पुढच्या वर्षी परत अजून कुठला तरी बहाणा, त्यांनी असं केलं तसं केलं. एकमेकाची पाय पडण्याशिवाय दुसरं राजकारण आता दुसरं काय राहिलंच नाही. नीतिमत्ता तर खूप अगोदर संपली. त्याच्या अगोदर पण पुढे राजकारण करायचे, पण त्या राजकारणात वैचारिक ही असायची, म्हणजे लढा असायचा, एकमेकाच्या विचारांचा फरक असायचा. आता हल्ली वैचारिक लेवल संपली. आता फक्त रस्सीखेच चालू आहे. कोण कोणाची जिरवतं हेच बघते. बाकी कोणाला काही देणं घेणं नाही. कुठला विकास होतोय, विकास नेमकी कुठल्या पद्धतीची करायची असतात हे कुणालाच माहित नाही. सामान्य जनतेचे प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. मी म्हणतोयच ना, सगळ्यात सुरुवात आपल्या देशाचा कणा एक युवक आहे. युवकाच्या हातात जर तुम्हाला पाठीण खोरच द्यायचं असेल आणि ती पण आता मनरेगा बंद पडणार असं म्हणजे हवा उठली तर ती पण बंद पडणार असेल तर तुम्हाला कुठलाच प्रकारचा अधिकार नाही. रोजगार करायचा तर किती कुठल्या पद्धतीने करायचा. ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागात काय काय होऊ शकतं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. शेती करून माणूस वर येत नाही, शेती करण्यासाठी पूरक वातावरण नसते. ऐन वेळेला येणारे अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल किंवा काही रोगराई असेल, त्यातून शेतकरी हा कसा तरी जगतोय. त्यापेक्षा शेतीपूरक व्यवसायासाठी ज्या संधी आहेत बाहेरच्या मोठमोठ्या राज्यामध्ये आपल्याला आपण बघतोय डेव्हलप होतोय तिथं, त्यातील बरेचसे असे प्रोजेक्ट जे आपल्या इथं राबवू शकलो असलो आणि युवकांना रोजगार निर्मिती करून द्यायचा या नेत्यांनी काम केलं पाहिजे होतं, पण तसं काही घडत नाही. ह्यात फक्त एकच चाललंय की मी ह्या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, आणि मी जुना झालो म्हणून मला मतदान करा आणि मी पहिल्यांदा आलो म्हणून मला मतदान करा. ह्याच्या पलीकडे जाऊन दुसरा कुठलाही मुद्दा कुणीही समोर येऊन सांगावं की आमच्याकडे हे मुद्दे आहेत, ही आमची आखणे, ह्या पद्धतीने आम्ही काम करणार नाही करू शकत. त्यांना ती मुद्देच माहीत नाहीत की बोलायचं कुठल्या मुद्द्यावर आणि करायचं काय. 5 वर्ष त्यांना समजण्याच्या ह्याच्यातच ते निघून जातात. जिल्हा परिषदमध्ये जाऊन काय काम करायला लागणार आहे, आपल्यावर कुठला विभाग येणार आहे, अर्थ विभाग काय काम करतो, महिला विकास, बालविकास ही कुठले विभाग आहेत, रोजगार संदर्भात कुठला विभाग आहे, काहीच कुणाला माहिती. फक्त करायचं आहे. नावापुढं कुठतरी ती जिल्हा परिषद सदस्य, पंचायत हे असले सदस्य लेवलचे शिक्के लावून घ्यायचे, ह्याच्या पलीकडे काही नाही. ध्येय अभावी राजकारण चालू आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव सचिन दिलीप बेले, गाव खरसुंडी. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. तर इथं खरसुंडीमध्ये कसं वातावरण आहे, काय? खरसुंडीमध्ये धनुष्यबाणाला वातावरण चांगलं आहे. जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहे जयदीप मोहनराव भोसले, कैलासवासी मोहनराव भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, यांचे चिरंजीव. आणि पंचायत समिती गणासाठी मीनाक्षी उमेश पुजारी ह्या उमेदवार आहेत आणि दोन्ही उमेदवार क्वालिफाईड आहेत. जयदीप भैयाचं कसं काम आहे, रातच्या 2 वाजता जरी गेलं तर दरवाजा लोकांच्या सेवेसाठी उघडा असतोय. आणि आता जे काय उमेदवार उभा आहे ते आता तात्पुरतं प्रचाराला दिसणार आणि पुन्हा काही दिवसांना दुकानकडे निघून जाणार, ही चालत नाही. लोकांची सेवा करायसाठी माणूस सतत उपलब्ध पाहिजे. तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रीनाथ प्रदीप गुरव, गाव खरसुंडीच आहे. माझा मतदान आहे का तुमचं? मतदान आहे माझं. खरसुंडीत आता जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत. ह्या निवडणुकी जवळजवळ आम्ही 9 वर्ष झालं वाट बघतोय. आणि इथं आता परिस्थिती अशी झालेली आहे की पूर्णपणे बहुमत शिवसेनाच्या बाजून झालेला आहे. कशामुळे? धनुष्यबाणामुळे. काय झालेलं आहे, आता ज्या आमच्या जी जिल्हा परिषदेची उमेदवार आहे ती जयदीप भैया भोसले, 5 वर्ष सतत तुमच्या संपर्कात असणारा उमेदवार आहे तो.
तुम्ही कधी त्याला फोन केलाय आणि त्याने तो उचलला नाही किंवा त्याचा तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी उपयोग पडलेला माणूस आहे. त्याच्यामुळं आणि खालचे जे आमचे उमेदवार आहेत पंचायत समितीचं ते डॉक्टर मीनाक्षी उमेश पुजारी, त्यांनी कोरोना काळात तनपूरवाडी, कानकत्रीवाडी, अर्जुनवाडी, जर त्याच जेडपी जरी म्हणायचं केलं पंचायत समितीकडे आमचा तो येत नाही तरी पण ते वाड्या असू द्या, नेलकंठ असू द्या, ते तिथे डॉक्टर म्हणून आज कार्य करतात. त्या लोकांसाठी ते झटलेले आहेत. कोरोनामध्ये PPE किट घालून प्रत्येक घरात त्यांनी जाऊन तिथून लोकांचे तिथे तपासणी केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना चांगला वातावरण आहे. खरसुंडीतून आनंद बोलून संपूर्ण भागातून अत्यंत त्यांना चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांचा विजय 100% झाला आहे. आता हे झालेला 100% विजयाचा उमेदवार आहेत आता जिल्हा परिषद तिथले काही स्थानिक पण आहेत की त्यांच्याबद्दल काय ते प्रत्येक जण प्रत्येकाचा काय असेल त्यांच्या लेवलला प्रचार करणार आहे. आम्ही एखाद्याचा प्रचार आमच्या लेवलला करणार आहे. जनता ठरवल काय असेल ते लोकांचं काम बोलणार आहे इथनं पुढं काय असेल ते.